हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण आजपासून स्टँडर्ड 4चं स्कॉलरशिपचं आहे जे मॅथ्स सब्जेक्ट आहे त्याचे व्हिडिओज आपण आज सुरू करणार आहोत. त्यातली पहिली एक्सरसाइज आपण आज पहिल्या लेसनमधलं पहिली एक्सरसाइज सोडवणार आहोत, एक्सरसाइज 1. तर पहिला जो लेसन आहे तो आहे रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर इंटरनॅशनल न्यूमरल म्हणजे तुम्ही आत्ता जे लिहिताय 0, 1, 2, 3, 4 हे सगळे इंटरनॅशनल न्यूमरल्स आहेत. आणि देवनागरीमध्ये म्हणजे तुम्ही जे मराठीत लिहितात आकडे 1, 2, 3, 4, 5 ठीक आहे 9 पर्यंत हे आहेत देवनागरी आणि वरचे आहेत इंटरनॅशनल. ठीक आहे, चला एक्सरसाइज 1 मधला आपण पहिला क्वेश्चन बघूयात. हाऊ इज द नंबर 98,584 रिटर्न इन वर्ड्स. मग इथे बघा आपण जसं आत्ता रीड केलंय तसंच आपण वर्ड्समध्ये लिहितो. मग इथे कुठे बघा 98,500 आणि पुढे काय आहे 84. मग इथे बघा हे दोन्ही सेम दिसतंय 500 आणि तिथे 74, इथे 84 आहे. म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट आहे सेकंड. सो इथे सेकंडला असं तुम्ही डार्क सर्कल करून घ्या. चला सेकंड क्वेश्चन बघूयात. आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमरल्स. 6 to 7 ही बरोबर आहे. इथे बघा 1966 1966 हे पण बरोबर आहे. 20465 मराठीमध्ये 20465 इथे पण 20465 आहे. 27985 हे सगळंच बरोबर आहे. इथे कुठल्याही चुकीची पेअर दिली नाही. हे त्यांच्याकडनं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. सो इथे मागे मी आन्सर बघितलं तर इथे फोर्थ ऑप्शन आहे, पण हे सोडवूच नका. हा ठीक आहे, इथे ज्या सगळ्या पेअर आहेत त्या सगळ्या करेक्ट आहेत, एकही चुकीची नाही आहे. थर्ड क्वेश्चन बघूयात. ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर शोन इन द इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये ह्या आधी आपण काउंट करायचे. हे कुठे आहे, हे युनिट प्लेसला आहे, हे 10th प्लेसला आहे 100 आणि हे 1000ला. मग 1000ला कुठला आहे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 येणार आहे पहिले. त्याच्यानंतर किती आहे 1, 2, 3, 4. सो इथे 4 येईल, 1, 2, 3 इथे 3 येईल, 1, 2, 3, 4, 5, 6. सो काय आलं आन्सर 5, 4, 3, 6. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. राईट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. काय करायचं आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. कशामध्ये ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर काय आहे मी इथे लिहून दाखवते. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर आहे 9999. ठीक आहे, आणि काय सांगितलं डिफरन्स कशाचा सांगितला. अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कुठला आहे 100. आणि ह्याच्यातला डिफरन्स म्हणजे काय सबट्रॅक्शन करायचं. मग ह्या नंबरमधनं हा 100 मायनस करायचा. सो 9 - 0 इज 9, 9 - 0 इज 9, 9 - 1 इज 8 आणि इथे काहीच नाही, इथे 0 घेणार आपण. सो 9 - 0 इज 9. सो 9899 म्हणजे इथे कुठला आन्सर येणार आहे बघा इथे. आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स सांगितले. सो इथे सेकंड ऑप्शन येईल 9899. इथे सेकंड मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. ऑब्झर्व द सिम्बॉल्स अँड फाइंड द करेक्ट पेअर ऑफ नंबर्स फॉर्म. आता इथे TH म्हणजे हे 3 आहेत. TH म्हणजे काय 1000 म्हणजे मग TH प्लस म्हणजे 3 वेळा आहे म्हणजे 3TH आहे. प्लस हे किती आहेत TT म्हणजे 10th प्लेसचं आहे म्हणजे हे किती आहेत टोटल 30. सो 3030 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 3030 हे आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, सो इथे कुठे बघा इथे सेकंड ऑप्शन आहे 3030 आणि इंटरनॅशनलमध्ये 3030. ठीक आहे, सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. राईट द सम ऑफ द ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर कुठला आहे, किती सांगितला आहे 4 डिजिटचा. मग ग्रेटेस्ट नंबर 4 डिजिट कुठला आहे 999. पण हा काय आहे ऑड आहे, आपल्याला इव्हन हवा आहे म्हणजे मग आपण कुठला घेणार 999 आणि 8. हा ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर आहे. ठीक आहे, नंतर काय विचारलंय अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर आणि सम या दोघांची सम म्हणजे काय, सम म्हणजे ॲडिशन. स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर 100 जो आहे हा काय आहे इव्हन आहे. ऑड काय येणार आहे 101 हा काय असणार आहे ऑड नंबर. मग सम कशाची करायची ह्याची आणि ह्याची. सो आपण इथे लिहून घेऊ 9998 प्लस 101. सो 8 + 1 इज 9, 9 + 0 इज 9, 9 + 1 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 9 + 1 इज 10. सो इथे येणार आहे 10,099. सो इथे येणार ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. सो इथे फोर्थला इथे डार्क सर्कल करा.
चला नेक्स्ट बघा. इन अ नंबर द डिजिट 9 इज ॲट युनिट प्लेस. द डिजिट्स 7, 5 and 8 are tens, hundreds and thousand places respectively. राईट द नंबर युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल. आता 9 हा युनिट प्लेसला आहे, म्हणजे सर्वात शेवटच्या प्लेसला. ठीक आहे. 7 कुठे आहे? टेन्स प्लेसला. सो इथे आपण 10th प्लेसला 7 लिहून घेतला रिस्पेक्टिव्हली ना, म्हणजे हे लाईनीने येणार आहेत नंबर. 5 कुठे आहे? 100 प्लेसला. सो इथे 5 पण 100 प्लेसला लिहिला. 8 आहे 1000ला. सो इथे 1000 प्लेसला. मग काय नंबर तयार झाला? 8579. सो इथे ऑप्शन 8579 सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा इथे. चला नेक्स्ट बघा. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर रिटर्न युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर. आता ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर काय आहे पहिले? तर तो आहे 999. ठीक आहे, पण हा इवन नंबर आहे का? नाही, हा ऑड आहे. मग ग्रेटेस्ट 3 डिजिट काय येणार आहे? 9, 9 आणि 8. त्याच्यापेक्षा एक कमी घ्यायचा. मग इथे 998 हा काय आहे? इवन नंबर आहे, ग्रेटेस्ट. सो इथे कुठे ऑप्शन आहे बघा. आणि कशात लिहायला सांगितलं? इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये. सो इथे येणार आहे 4th ऑप्शन 998. जर देवनागरीमध्ये सांगितलं असता तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट केला असता. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता ह्याची सिम्पल ॲडिशन करायची आणि तुम्हाला ते इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहायचं आहे. तर 7, आता हॉरिझॉन्टल तुम्ही शिकला आहे ना ॲडिशन, मग तशीच आपण करूया. 7 + 3 इज 10. सो इथे 0 आला, कॅरी ओव्हरला जाईल 1. मग इथे 7 + 1 इज 8. 5 + 2 इज 7 आणि 4 + 3 इज 7. सो 7, 7, 8, 0. म्हणजे इथे बघा कुठला ऑप्शन आहे? फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ इज 7,500 रिटर्न युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल. 7,500 म्हणजे पहिले 7,000 आणि 5,000 म्हणजे किती? 1000च्या हाफ म्हणजे किती होतं ते? 500. म्हणजे 7,500. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा. व्हॉट नंबर डज नॉट फिट इन टू द ग्रुप. आता इथे सगळे इंटरनॅशनलमध्ये आहे, हा फक्त कशात आहे? देवनागरीमध्ये. सो इथे थर्ड ऑप्शन येईल, जो ह्या ग्रुपमध्ये फिट होत नाही. हाऊ विल यू राईट द नंबर 21,826 इन देवनागरी न्यूमरल्स. म्हणजे इथे काय येणार आहे? 2, 1, 8, 2, 6. पहिलाच ऑप्शन आहे बघा. 2, 1, 8, 2, 6. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. राईट द डिजिट ॲट द 100 प्लेस इन द नंबर 79654 इन इंटरनॅशनल न्यूमरल. आता इथे 100 प्लेसला कुठला नंबर आहे? 6 आहे. म्हणजे हा मराठीत 6 आहे. म्हणजे इथे आपल्या इथे इंग्लिशमध्ये कुठला येणार आहे? सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला इथे आपली एक्सरसाइज 1 संपलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर कळलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ की तुम्ही लवकरच येईल. थँक्यू.